पद्मदुर्ग हा मित्रांनो आपला किल्ला आहे। बाजूला खाजण आहे, त्या खाजणातून येत होते चालत चालत। अरेबियन सी रायडर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ दिवस, जय भवानी, जय शिवराय। मी आता आहे काशीद बीचवरती आणि काशीद बीचवरती माझ्या मित्राचं होमस्टे, त्या ठिकाणी आम्ही काल स्टे केलं होतं। आज सकाळी आम्ही इथून निघालो आहे। आता आम्ही चाललो आहे जंजिरा किल्ल्यावरती, जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला। कालचा जो व्हिडिओ मी टाकला होता तो फर्स्ट पार्ट येणार नाही आहे, तो एक वेगळा व्हिडिओ असणार आणि हा आजचा एक वेगळा व्हिडिओ आहे। तर आम्ही आता इथून चेकआउट केले आणि इथून निघतोय जंजिऱ्यासाठी। तर पार्किंग आहे और ये आणि हा जो इकडचा आहे तो सगळा पूर्ण पार्किंग एरिया। आपल्या बाईक काल आपण इथेच पार्क केल्या होत्या आणि अजून वरती कन्स्ट्रक्शन त्याचं चालू आहे। तर मित्रांनो भेटूयात आपण राईडवरती, मोटर व्लॉगिंग सेटअपवरती। तर मित्रांनो काशीद बीचवरती माझा मित्र हा निखिल, माझ्या कर्नाटक राईडमध्ये माझ्यावर हा होता आणि आज आपण त्याच्या होमस्टे इथे काशीद बीचवरती, मी त्याचा नंबर स्क्रीनवरती टाकतो। तुम्ही जर काशीद बीचला अलिबागला जर कधी आलात तर याच्याकडे त्याचं होमस्टे किती रूम्स आहेत? याच्याकडे टोटल 10 रूम्स आहेत आणि सगळ्या AC रूम्स आहेत, काही नॉन AC पण आहेत। पण तुम्हाला जर बुक करायचं असेल तर याचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती देतो, तर बुक करा। आपला मित्र आपण राहिलो आहे काल त्याच्याकडे, मस्त आहेत रूम्स, रोड टाईप आहेत आणि पार्किंगची व्यवस्था पण मस्त आहे। बाकी काय तुला काय सांगायचं? थँक्यू। ओके ना। आणि याच्या होमस्टेचं नाव आहे निखिल इन। कॉन्टॅक्ट नंबर पण तिथे आहे, तुम्ही इथलेच कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही त्यांना कॉल करू शकता। मित्रांनो हे काय आहे? हे मला वाटतं आपल्या सिद्ध्या, आपला नाही सिद्ध्याचा महल असावं, काय आहे काय माहीत नाही, पण वाटतंय तसंच सिद्धीचं महल का सिद्धीची कबर महल आहे। आणि सिद्ध्याचं महल एवढं काही आमच्यासाठी इम्पॉर्टंट नव्हतं, आम्ही आलो पुढे। तर मित्रांनो आता आम्ही जंजिरा किल्ल्याच्या जेटीवरती आहोत आणि जेटीवरून आता इथे एक फेरी बोट आहे, जिथून आपण तिकीट काउंटरवरती तिकीट काढले, आपल्या बाकीचे जॅकेट हेल्मेट्स वगैरे आपण तिकडे ठेवलेत आणि आता मित्रांनो मी आत्ता आलो आहे जंजिरा किल्ल्याच्या मेन गेटवरती, मेन गेटवरून मी आता एंट्री करतोय। हा जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, तो आजही लाकडी आहे। जंजिरा किल्ल्यावरती टॉयलेटची व्यवस्था आहे आणि मला टॉयलेट करायला चाललं आहे वॉशरूमला सिद्धीच्या किल्ल्यामध्ये। चल गौरव। जंजिरा किल्ल्याच्या गेटमधून आतमध्ये आल्याच्यानंतर पहिला इथे एक तलाव लागतो, जो गोड्या पाण्याचा आहे। आजही गोड्या पाणी इथे आहे, पितात की नाही पाणी मला माहीत नाही तिथे, पण आहे। कारण हा किल्ला हा आपला नाहीच आहे, मी कधी आपला मानतच नाही। जर आपला मानायचं असेल तर या किल्ल्यावरती नक्कीच भगवा जर फडकला तर मी तो किल्ला आपला आहे असं समजेन। पण हा किल्ला अजिंक्य किल्ला आहे, हा किल्ला आपण जिंकला नाही, 99% जिंकला होता आपण हा किल्ला। जर त्यावेळेस रायगड औरंगजेबाने जर आक्रमण केला नसता, चढाई केली नसती, तर आज हा किल्ल्याचा इतिहास एक वेगळा असता आणि हा किल्ला 100% संभाजी महाराजांनी जिंकला असता। पण आपलीच लोक फितुरी करतात आणि आपल्याच लोकांनी फितुरी केल्यामुळे हा इतिहास बदलता
राहायला. जर संभाजी महाराज अजून 10 ते 15 वर्ष जर थांबले असते, राहिले असते ह्याच्यावरती, नक्की ह्या किल्ल्याचा इतिहास वेगळा असता. तर मित्रांनो, हे इकडे या साईडला आहे, हे महल आहे. आणि हे महल आहे ना, हे जे उडाले वरचं, हे 100% आपले संभाजी महाराजांनी जे तोफांचं जे आक्रमण केलं होतं ना, हे त्यांनीच उडवले. सगळं एकदम विस्कळीत करून टाकलंय. तर मित्रांनो, या ठिकाणी आहेत ना 3 तोफ आहेत. त्यामध्ये एक कलाल बांगडी आहे, 22,000 किलोची तोफ आहे. इकडेच आहे कुठेतरी. ही इथे आहे 22,000 किलोची तोफ. आणि ह्या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी. हीच तोफ आहे ती. ही जी हिचं आक्रमण होतं ते अभेद्य एकदम असा आक्रमण होता. ही तोफ इथून, हा जो मेन दरवाजा इथूनच खालती दरवाजा आहे, इथून आक्रमण शत्रूचा होऊ नये म्हणून इथे या ठिकाणी ठेवलेली तोफ आहे कलाल बांगडी. आणि बाजूलाच अजून 2 तोफ आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. आता या 2 तोफींचं मला नाव माहीत नाही. तर मित्रांनो, हा एक इथला तलाव आहे. असे 2 तलाव आहेत. एक आपण मेन गेटच्या समोर बघतो तो एक तलाव, आणि आतमध्ये आल्याच्या नंतर हे महल होतं ना, हा जो दरबार होता सिद्धीजवळचा, त्या दरबाराच्या बरोबर बॅक साईडला या साईडला हा एक मोठा तलाव आहे. आजही ह्या तलावाचं पाणी गोड आहे. आणि त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो, मी आता किल्ल्याच्या बरोबर सर्वात वरच्या भागामध्ये टॉपमध्ये आलो आहे. तो आता इथे एक सेल्फी पॉईंट म्हणून आहे सध्याची स्थितीमध्ये. आणि या समोरच जो दिसतो इथून, तो आहे पद्मदुर्ग किल्ला, जो संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो किल्ला आहे संभाजी महाराजांनी बांधलेला. तिथे आपल्याला आता जायचं आहे. आता इथून आपल्याला निघायची वेळ झाली आहे. आणि हा जो समोरवरती तुम्हाला पाईप दिसतोय, इथे आपला भारताचा झेंडा फडकवला जातो. फक्त एवढंच आहे की इथे भगवा झेंडा आजही फडकवायला दिला जात नाही, कारण हा किल्ला आहे अजिंक्य किल्ला आहे. हा किल्ला जिंकलेला नाही किल्ला, त्यामुळे इथे भगवा झेंडा फडकवला जात नाही. पण इथे आपल्या भारताचा झेंडा फडकवला जातो. तर मित्रांनो, दुपारी 2 वाजता मी आलो जंजिरा किल्ल्यावरून. आणि आमच्यावर एक सीन असा झाला की जंजिरा किल्ला बघितल्यानंतर आमचं असं ठरलं होतं की पद्मदुर्ग किल्ल्यावरती जायचं. पण पद्मदुर्ग किल्ल्यावरती आम्ही इथे आलो मुरुड जंजिऱ्याला. आणि इथून एक होडी बुक केली होती एका माणसाला, आणि त्याला सांगितलं होतं. तर त्याने आम्हाला टाईम दिला होता 4चा टाईम दिला होता. 3:30-4 वाजता आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. 2,000 रुपये त्याचे प्रायव्हेट केली होती. आम्ही 4 जण आहेत आम्ही, कारण तिथे सीट वाईज जाते 300 रुपये पर पर्सन प्रमाणे. पण त्याने आम्हाला 3:30-4चा टायमिंग दिला की मी तिथे येतो बीचवरती, तिथून आपण जाऊयात. आणि 4 वाजता आम्ही ज्यावेळेस त्यांना फोन केला ना, तर त्यांनी तो फोन उचलला आणि मग आम्हाला सांगितलं की नाही आता होणार नाही, आता वेळ नाही, पाणी खालती जाणार आहे वगैरे असं तसं तो कारण द्यायला लागला. त्यामुळे तो आमचा जो हे होता तो आम्ही कॅन्सल केला प्लॅन. आणि आजचं तर आपली रिटर्न जर्नी होती, पण आपल्याला पद्मदुर्ग हा एक किल्ला करायचाच होता आपल्याला, कारण महत्त्वाचा किल्ला होता तो आपल्या आजच्या राईडमधला. तर तो किल्ला तर काय आपल्याला आता करायला नाही मिळाला. तर आम्ही काय केलं की आजचं स्टे घेतला इथे जंजिरा मुरुडमध्ये. आज आम्ही स्टे केला आहे तिथेच, बरोबर पद्मदुर्ग किल्ला आहे ना त्याच्यासमोरच आम्ही आज स्टे केला आहे. आणि उद्या सकाळी 7 वाजताना आम्ही दुसरी एक बोट आता बुक केली आहे. ती साधारणतः 7 वाजता आम्ही सकाळी निघणार आहोत. तर आता मी इथून टोटल 55 किलोमीटर आहे कोळीनबाई रेस्टॉरंट, आणि त्या रेस्टॉरंटसाठी खास 55 किलोमीटर लांब आहे. इथून 1 तासाचा प्रवास आहे. येऊन जाऊन 110 किलोमीटर होणार आहे. खास जेवणासाठी आम्ही इतक्या लांब चाललो आहे. तर मित्रांनो, मी आता जंजिऱ्यावरून आलो इथे कोळीनबाईच्या हातची सुरमई खायला. तर साधारणतः 1 तासाचे रनिंग करून आम्ही खास डिनरसाठी इथे आलो आहे. आणि हे आहे नागाव बीच, आणि इथे आहे
कोळिनबाई रेस्टॉरंट हे इथे एंट्री आहे. तर मित्रांनो आम्ही आता या रेस्टॉरंटमध्ये आता सध्या टाईम झाला नाही डिनरचं, त्यामुळे आम्ही आता हे स्टार्टर खातो आहे. स्टार्टरमध्ये आता आम्ही मागितलं आहे लॉबस्टर बाईट एक डिश आम्ही पहिली घेतली होती, 1 नंबर होती. आता पुन्हा आम्ही दुसरी एक डिश मागवली लॉबस्टर बाईटचीच, मी तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आता खेकडा तंदूर आणि खेकडा मसाला मागवला. खेकडे जिवंत झाले आणि इथेच बाजूला खाजण आहे, त्या खाजणातून येत होते चालत गौरवला दिसला. गौरव म्हटला हे आपण घ्यायचेच, म्हणून मग आम्ही विचार केला की चला घेऊयात. आणि सन्मितच्याकडे तर जाळा होताच, मग आम्ही विचार केला आणि मग तर लास्टला आम्ही आता मागवली सुरमई थाळी, सुरमई फ्राय, कोळंबीचा रस्सा, सोलकढी, जवळा आणि 2 भाकरी. तर मित्रांनो नायगावला मी आलो आहे आणि तुम्हाला मगाशीच मी ज्यावेळेस गेटमधून आतमध्ये आलो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं कोळिनबाई या रेस्टॉरंटला मी आलो होतो. आणि त्या कोळिनबाई रेस्टॉरंटच्या या ऑनर आहेत, यांचंच तिथे फोटो आहे, सुरमई घेऊन जे फोटो आहे आणि हे त्यांचे मिस्टर आहेत. तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांनी कधी सुरुवात केली, कशी केली. कारण आम्ही डिश इथे आल्यानंतर आम्ही ज्या डिश त्यांच्याकडे ऑर्डर केल्या आणि ते आम्ही खाल्ले, म्हणजे सगळ्यांना आवडले. दत्तयोगी, गौरव आणि सन्मित सगळ्यांना अप्रतिम जेवण आवडलं. हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताना ते पदार्थ सगळे आमच्या घरी बनवायचे आणि मग आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली. तुम्ही व्हिडिओ बघा आणि एक दिवस नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे व्हिजिट करून इथल्या खेकड्याची डिश जी आम्ही ट्राय केली ती पण डिश तुम्ही ट्राय करा. पॉपलेट सुरमई अप्रतिम होतं, बाकी लॉलीपॉप वगैरे ह्या गोष्टी पण आहे, खेकडा लॉलीपॉप वगैरे अप्रतिम होत्या. कधी तुम्ही जर इकडे आलात तर यांच्याकडे येऊन नक्की या गोष्टी ट्राय करा. अरेबियन सी रायडर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो तर मित्रांनो आता मी जेवण तर झाले, आता आम्ही इथून निघतोय पुन्हा जंजीर आणि उद्या सकाळी आपलं जे राहिलेलं होतं पद्मदुर्ग किल्ला तो किल्ला करून आपण रिटर्न जर्नी चालू आहे. भेटूयात आपण उद्या सकाळी. गुड नाईट मित्रांनो, बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. जंजिराम रोडवरची शुभ सकाळ. तर मित्रांनो आम्ही आत्ता चाललो आहे पद्मदुर्ग किल्ल्यावरती. सकाळचे 7 वाजले आणि इथून आता आम्ही हा मुरुड जंजिऱ्याचा पार्ट आहे आणि इथूनच बॅक साईडला या साईडला आम्ही रूम घेतली होती. दत्तयोगीला सांग ना जरा. आम्ही इथेच वरती रूम घेतली होती आणि आता काल थोडा आमच्याबरोबर सीन झाला. काल आमचा बोटीवाला ज्याने आम्हाला 4चं टायमिंग दिलं होतं तो माणूस आलाच नाही, त्यामुळे आम्हाला कालचा एक स्टे घ्यायला लागला. कालचा स्टे घेतला आणि आता आम्ही पद्मदुर्ग हा मित्रांनो आपला किल्ला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. हा आपला किल्ला आहे, त्यामुळे आम्हाला या किल्ल्यामध्ये जायचं होतं आणि तो आला नाही म्हणून आम्ही अजून एक स्टे वाढवला. आणि मग आज आम्ही आता सकाळी 7 वाजलेत, आम्ही आता आमची बोट पण आली आहे तिथे. आपला किल्ला आहे मित्रांनो. मग का म्हणतो आपला किल्ला, कारण तो जो कालच्या आपण जंजिरा किल्ल्याला गेलो होतो तो तसाही किल्ला आपण तो किल्ला अजिंक्य आहे, तो किल्ला आपण जिंकला नाही. आपण जो जिंकला नाही किंवा आपण जो लढाई करून जिंकलेला नाही तो किल्ल्याला आपण आपलं समजणारच नाही. मी समजत नाही. आता ठीक आहे ते आपल्या ताब्यात आहे पण तो 100% आपला किल्ला नाही. आपला किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ला, जो आजही तिथे एकदम थाटात आपला भगवा झेंडा फडकतोय. त्यामुळे तिकडे जाण्याची उत्सुकता कालपासून भरपूर होती, म्हणून आम्ही आज कालचा स्टे वाढवून आज सकाळी चाललो आहे. आता पाण्याला पण खूप ओटी आहे, खाली चालत जावं लागतं. आमची बोट पण तिथे रेडी आहे. हे दिवस
असे दिवस आमच्या बीचवरती कधी आला नव्हता. हा पहिला दिवस आहे पद्मदुर्ग किल्ल्याला जातो तर कॉफी घेऊन बीचवरती राहतो. पण हा अशी कधी वेळ आली नव्हती. आज आली आहे वेळ. तर मित्रांनो, ही आमची समोरच बोट रेडी होऊन आली आहे. इंडियन लक्झरी नावाने ही बोट आहे. तर मित्रांनो, आपली बोट इथे रेडी आहे. आता आपण इथून पद्मदुर्गला जाण्यासाठी रेडी झालोय. आपले 3 मित्र आणि हे आपले बोटवाले. किल्ल्याची दुरुस्ती करणे खूप गरजेचं आहे. कारण किल्ला आपला आहे तो सगळीकडून पडला आहे आणि म्हणजे खूप अशी पडझड झालेली आहे किल्ल्याची. तर ती किल्ल्याची पडझड कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे. आपल्याला केलं पाहिजे. आपण कुठेतरी चांगला पाऊल उचलला पाहिजे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, काल मी जंजिरा किल्ल्यावरती गेलो होतो. जंजिरा किल्ल्यावरती जवळजवळ नाही म्हटलास तरी दिवसभरामध्ये 1000 ते 1500 पब्लिक जातो. तर मग त्या किल्ल्यावरती जातोय, जो किल्ला अजिंक्य किल्ला आहे त्या किल्ल्यावरती. आणि तो कोणाचा आहे? सिद्धीचा किल्ला आहे असं सांगितलं जातं. त्या बोटीमध्ये जे लोक आम्हाला घेऊन गेले, तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की हा म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त आम्हाला माहिती तिथे सिद्धीचीच दिली. काय होतं त्याचं कार्य वगैरे हे ते आम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता. पण ते जो काय सांगत होता त्याच्यावरती प्रश्न मात्र आपण केले त्यांना, नाही असं नाही. पण मित्रांनो, ही एक अशी बाब आहे की जर तिथे 5000चा पब्लिक जातोय दिवसभरातून, तर मग पद्मदुर्ग किल्ल्यावरती का नाही येईल? आहे आपल्या बाजूला पद्मदुर्ग किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय. तुम्ही इथे आला तर तिथे पण जाऊन या. पण मला हेच समजत नाही की ही गोष्ट अशी काय आहे की आपली लोक काय आपला किल्ला का नाही फेमस करतात, आपल्या किल्ला बघण्यासाठी का नाही येतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्की पद्मदुर्ग किल्ल्यावरती नक्की व्हिजिट करा. इथे या, बघा. संभाजी महाराजांनी इथूनच जंजिरा जो किल्ला आहे, जलजिरा किल्ला, या किल्ल्याची वाट लावली होती. वाट सिद्धीला सोडला होता, तो इथूनच सोडला होता. आणि इथे ती तोफ आहे, ही तोफ आहे मित्रांनो. आणि ही बरोबर इथूनच त्या सिद्धीची आणि सिद्धीच्या सैन्यांची इथून स्क्रू टाईट करून ठेवले होते संभाजी महाराजांनी. या साईडला मी दाखवतो अजून पण तोफा आहेत. काही तोफा आहेत त्या थोड्याशा खराब झाल्यात, पडीक झाल्यात, त्यामुळे त्या अशाच टाकल्या गेल्यात. तर त्याच्याकडे पण जर आपलं प्रशासन जर बघत असेल माझे व्हिडिओ किंवा माझ्या व्हिडिओ तेपर्यंत पोचत नसतील, तर हा तुम्हाला पोचवायचं काम आहे मित्रांनो, भावानो माझ्या, की ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांवर. किल्ल्याची जी दुरवस्था झाली आहे ही कशी चांगली करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे जर आपण केलं तर आपलाच हा जो पद्मदुर्ग किल्ला आहे तो खूप चांगल्या अवस्थेमध्ये येऊ शकतो. याच्यामध्ये शासनाने सुद्धा जास्त लक्ष दिलं पाहिजे. शासनाने अशासाठी लक्ष दिलं पाहिजे कारण इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या हलवण्यासाठी, इथला दगड किंवा इथली तोफ ही हलवण्यासाठी नक्कीच आपल्याला ते अधिकार नाही आहेत. ते अधिकार शासनाकडे आहेत. तर शासनाने कुठेतरी इथे लक्ष दिलं पाहिजे. आणि हा आपला पद्मदुर्ग किल्ला आहे, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये सगळीकडे हा फेमस व्हायला पाहिजे. तो झालेला नाही. मला असं कळतं की
गेली 5 वर्षातच हा थोडाफार किल्ला आपल्या लोकांना समजायला लागला की इथे आपला पद्मदुर्ग किल्ला आहे, हा इतिहास लोकांना समजायला लागला. पण इथे अशी वेळ काय येते मलाही कळत नाही. पण आपला जो गड आहे तो नाही म्हटलं तर 1 ते 2-3 एकरमध्ये आहे, पण थाटामध्ये उभा आहे, मस्त भगवा झेंडा फडकतोय आणि एक नंबर आहे बघण्यासारखं. हे आपलं गड आहे, तुम्ही नक्की या गडावरती या विजिट द्या मित्रांनो. एक या साईडला देवीचं स्थान आहे, कोटेश्वरी आईचं स्थान आहे, तर मी दर्शन घेतोय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर मी आत्ता गडामध्ये प्रवेश केलाय, आतमध्ये आलो गडामध्ये. तर इथे पण 2, 1, 2, 3. तर मित्रांनो इथे पण 3 तलाव आहेत. आता त्या तलावांमध्ये पाणी नाही आहे, सुकलेत तलाव. आणि कदाचित हा जो एक इथे मोठा तळा आहे तो पूर्णपणे सुकला आहे. बाजूला दुसरा एक तळा आहे, तोही त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आज. आणि त्याच्या बाजूला एक तळा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, कारण इथे टोटल 3 तळे आहेत. कारण इथल्या माझ्या मते हा इथला जो तळा आहे ना, इथले हे तळ्यामधलं पाणी हे गोडं पाणी असणार आहे. आणि पिण्याच्या इथल्या ज्या सैनिकांना संभाजी महाराजांची जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक होते त्यांचं पिण्याचं पाणी असावं हे. आणि हे जे मोठं आहे ते कदाचित अंघोळीसाठी सुद्धा असावं, मला तेवढं माहीत नाही. पण ह्या याच्यामध्ये पाणी आहे, तर हे जास्त खोल नसेल कदाचित. तळ्याची सुद्धा जर साफसफाई केली तर हा पाणी क्लिअर होऊ शकतो. पण ही साफसफाई कधी केली जाईल, ज्यावेळेस आपण इकडे लक्ष देऊ. म्हणजे हा एकदा तळा आपण साफ करू आणि मग त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते तसंच राहील. ही याच्यामध्ये असलेली ही जी शेवाळ आहे, ही शेवाळ काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ही शेवाळ काढू ना याच्यातून, त्यावेळेस हा पाणी स्वच्छ आणि क्लीन येईल. जे आपण म्हणतो ना, एक आत्ताच्या काळामध्ये लाकडामध्ये आपण डिझाईन वगैरे तयार करतो, तर तशीच डिझाईन या इथे सुद्धा केली आहे. डिझाईनमध्येच आहेत, सगळे दगड आडवे वगैरे असे लावलेत आणि ही डिझाईन तयार करून सुंदर असं दगडाच्या याच्यामध्ये नक्षी तयार केली आहे. काय वाटतं ही जी तयार केलेली ना बाबू, ती आत्ताची असेल तयार केलेली का अगोदरची असेल? हा ना. आणि हा आपण आत्ताच वाटतं ना, ह्याला काय बोलतात, गाडा, रणगाडा बोलतात की? हा सुद्धा एक इथे लाकडी स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये बैलगाडीला जशी चाकं असतात तशी इथे या तोफ जिथे ठेवली आहे ना त्या तोफला चाकं आहेत. आता ही आत्ताच्या याच्यामध्ये ठेवलेलीच आहेत की अगोदरपासूनचीच आहेत? मला असं वाटतं. आम्हाला दत्तयोगी पण सांगतो की थोडीफार माहिती त्याला पण आहेत की आत्ताच्या स्थितीमध्ये बांधली असावी असं. मी नाही बोलत की ती आत्ताच्या स्थितीमध्ये असेल, दत्तयोगी पण तसं म्हणत नाही. आमचा असा एक अंदाज की ही आत्ता बांधलेली असावी तोफ ठेवण्यासाठी, आणि कदाचित असूही शकते अगोदरपासूनचीच. इथे गडाच्या वरती आल्याच्या नंतर इथे एक टॉयलेट आहे. हा टॉयलेट सैनिकांसाठी असावा आणि हा इथूनच बाहेर आउटलेट आहे.
की तो गड आपल्याला जिंकता आला नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे रायगडावरती औरंगाने ज्यावेळेस चढाई केली त्यावेळेस महाराजांना इथली मोहीम ही अर्धवट ठेवावी लागली आणि मग इथून त्यांना जावं लागलं. त्यामुळे आणि त्यानंतर ज्यावेळेस महाराज इथून मोहिमेसाठी गडावरती गेले, इकडून ही लढाई इथली अर्धवट सोडून, त्यानंतर सिद्धीचोरने इथे येऊन पुन्हा याच्यावरती काबीज केला गड, आणि आपला गड काबीज केला आणि या गडाला त्याने कासा असं नाव ठेवलं. आणि त्यानंतर खूप लोकांना हा गड तसाही माहीत नव्हता की हा पद्मदुर्ग गड इथे आहे. तर पूर्वेच्या दरवाजाने आतमध्ये आपण आलो. इथे गडाला 2 दरवाजे आहेत, एक पूर्वेला एक पश्चिमेला दरवाजा आहे. आणि पश्चिमेच्या दरवाजातून आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक इथे सूचना दिली आहे, जाहीर सूचना आहे. तर ह्या सूचनासुद्धा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा सूचना दिली आहे, तुम्ही हे पॉज करून इथेही बघू शकता. तर इथला पुरातत्व विभागाचे जे नियम आहेत ह्या नियमांचं पालन करूनच आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही इथल्या कोणत्याही गोष्टींना हात लावू नका, कारण ही सूचना आहे, जाहीर सूचना आहे. ह्या सूचनेचं सुद्धा पालन तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथेच करतो एंड. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट भरभरून द्या. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.